भारिप बहुजन महासंघ प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मोर्चा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडकला। विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। मोर्चा बस स्टँड, सिव्हिल लाईन, जिल्हा सामान्य रुग्णालय, काटा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। महाराष्ट्रातील 65,000 मराठी शाळांपैकी 22,000 शाळा पडझडीला आल्या आहेत, तर 1,300 शाळा पटसंख्येच्या अभावी बंद केल्या आहेत। त्या तात्काळ सुरू कराव्या। विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करू नये। एसटी ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये महागाई निर्देशांकानुसार दुप्पट वाढ करण्यात यावी, अशा अनेक व आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। मोर्चात यशपानी कंकाळ, विवेक सावंत, जीवन पडघार, राजरत्न पठाडे, वनिता साबळे, ॲडव्होकेट राजेश साबळे, सिंहळ पठाडे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी विनोद तायडे, वाशिम। विद्यार्थी मित्रो, आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जो आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सरकार विरोधी धडक मोर्चा जो काढलेला आहे, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने ज्या 3800 शाळा बंद केलेल्या आहेत आणि त्या 3800 शाळा बंद झाल्यामुळे 6,000 शिक्षक लोक हे काय झालेले आहेत, तर हे बेरोजगार झालेले आहेत। या 6,000 पुरता आपण मर्यादित न विचार करता जर आपण मागच्या गोष्टीकडे बाबीकडे जर लक्ष दिलं तर 2009 पासून CET झालेले नाही आहे आणि 2009 पासून ते 2019 पर्यंत कितीतरी विद्यार्थी DED झालेले आहेत आणि ते DED झालेले विद्यार्थी देखील या शासनामुळे, या सरकारमुळे काय झाले आहेत, ते पण बेरोजगार झालेले आहेत। त्यांना पण बेरोजगार होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा सरकारी विरोधी कायदा। आणि या कायद्यामुळे काय झालेले आहे की या ठिकाणी जो वर्ग झालेला आहे, सुशिक्षित वर्ग झालेला आहे, तो बेरोजगारीमध्ये मोडण्यात आलेला आहे। तर याचा कुठे ना कुठेतरी आक्षेप म्हणून आज आम्ही हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मोर्चा काढलेला आहे। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की जी सरकारने फेलोशिप बंद केलेली आहे की PhD करिता विद्यार्थ्यांना जी फेलोशिप अगोदर लागू करण्यात आली होती ती आता रद्द करण्यात आली आहे, तर ती पुन्हा सरकारने फेलोशिप चालू करावी, ही आमची मागणी आहे। क्रांतिकारी जय भीम सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वाशिम शाखेच्या वतीने आज दिनांक 16 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही ज्या सरकार विरोधात किंवा सरकारची जी धोरणं आहेत, 3800 शाळा ज्या सरकारने प्रायमरी शाळा बंद केलेल्या आहेत त्याच्याविरुद्ध, त्याच्यानंतर PhDला जी फेलोशिप लागते ती सरकारने चालू करायला पाहिजे। त्याच्यानंतर PET आहे ती पण परत सरकारने बंद करून जी मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एंट्रन्स न देता किंवा कुठलीही अट न मान्य करता त्यांनी द्यायला पाहिजे। आणि त्याचबरोबर जे 3 वसतिगृह अल्पसंख्याक विभागाचे मान्य झालेले होते, मानोरा, वाशिम जिल्ह्यासाठी मानोरा, कारंजा आणि मंगरुळपीर, या 3 ठिकाणी जे वसतिगृह मान्य झाले होते ती वसतिगृह शासनाने अमान्य केलेले आहेत। त्याच्यामुळं जे 3 वसतिगृहाचा निधी आहे 9 कोटी रुपये तो शासनाने परत घेतलेला आहे, तो त्वरित मंजूर करून त्या ठिकाणी शासनाने आपलं काम चालू करण्यात यावं। आणि मी आणि सम्यकच्या वतीने हा मोर्चा आदरणीय महेश भारती साहेब आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत नेलेला आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।